नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्या सोबत आहेत ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्य सल्लागार शिवशंकर गोरे सर. यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या संघटनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कसं कार्य सुरू आहे. सर, आपलं नवराष्ट्र. धन्यवाद सर. नवराष्ट्राच्या सर्व दर्शकांना जय संविधान, जय भारत. सर, मला सांगा की ही जी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटना आहे, ही संघटना महाराष्ट्रभर कार्यरत आहे. तर हिचे ध्येय धोरण काय आहे आणि हे तुमचे जे ध्येय धोरण आहेत ते कशा पद्धतीनं ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत आपण पोहोचवणार आहात? ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटना जी आहे ही मुख्यतः अधिकारी कर्मचाऱ्यांची जरी असली तरी ओबीसी अधिकारी कर्मचारी हा ओबीसी समाजाचा प्रतिनिधित्व करणारा घटक आहे. त्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये राहणारा जो ओबीसी समाज आहे त्यांच्यापर्यंत शासनाच्या विविध योजना असतील, त्यांच्या अधिकारांबद्दलच्या काही गोष्टी असतील, हे पोहोचवण्याचं माध्यम म्हणून ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटना काम करते. सोबतच शासनाच्या सेवेमध्ये ओबीसी अधिकारी कर्मचारी जे कार्यरत आहेत त्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील या दृष्टिकोनातून सुद्धा संघटना काम करते. ओबीसी अधिकारी कर्मचारीचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे, ज्याच्यामध्ये अनुशेषचा प्रश्न असेल, पदोन्नतीचा प्रश्न असेल, ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेच्या पाल्यांचा नॉन क्रिमिलियरचा प्रश्न असेल. या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून सुद्धा लोकांपर्यंत जाणीव जागृती करणे, त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हा सुद्धा संघटनेचा हेतू आहे. सर, मला सांगा की महाराष्ट्रभरात आपण काम करता आहात. कशा पद्धतीनं जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या समस्या तर आपल्यापर्यंत येतच असतील, परंतु त्या सोडवण्यासाठी अशी काही आपली टीम आहे का? त्या टीमच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवले जातील किंवा शासन दरबारी जे आहे ते मांडले जातात का? हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात प्रथम लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे माध्यम आहे ते आहे डिजिटल प्लॅटफॉर्म. तर ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेची स्वतःची वेबसाईट आहे. दुसरं त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वेबसाईटवर जर महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कुठल्याही ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्याचे काही प्रश्न असतील, त्यांनी जर त्याच्यावर त्यांचा प्रश्न टाकला तर त्या दृष्टिकोनातून त्याचं उत्तर आणि त्या उत्तर सोडवण्याचं माध्यम काय असेल, कशा पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल, हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. मॅन टू मॅन कॉन्टॅक्ट करणं आजच्या जमान्यामध्ये तसं अवघड जरी नसलं तरी वेबसाईटला गेल्यानंतर लगेच आपल्याला कळते की या ठिकाणी मंडल आयोग आहे, मंडल आयोगाच्या काय शिफारसी आहेत. आणखी ओबीसीसाठी केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून असणारे नियम किंवा काही गोष्टी असतील असं नाही, तर ओबीसी शेतकरी असेल, ओबीसी शेतकऱ्यांसाठी योजना असतील, ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या योजना असतील, ह्यापर्यंत हे पण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी संघटनेची भूमिका आहे. ओबीसी विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाच्या वेळेस काही प्रश्न असे उपस्थित होतात की त्यांच्या शिष्यवृत्त्या ज्या आहेत त्या दिल्या जात नाही शासनाकडून, तर किंवा त्यांना विदेशात शिकण्यासाठी जी शिष्यवृत्ती मिळते त्या अशा वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या आहेत, तर त्या वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिक्षण बंद करण्याची कुठे एखाद्या वेळेस वेळ येऊ शकते. अशा वेळेस आपली काय भूमिका? जेव्हा असे प्रश्न आम्हाला दिसतात, म्हणजे ते आमच्यापर्यंत आलेच पाहिजे असं नाही, परंतु जेव्हा आम्हाला वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल किंवा महाज्योतीचा प्रश्न असेल किंवा परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी त्या विभागामध्ये जाऊन त्या संबंधी संपूर्ण माहिती घेऊन त्याचं अंमलबजावणी आणि कार्यवाही करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करतात आणि अशा प्रयत्नाला यश येतं असा आमचा अनुभव आहे. सर, आपण ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवतो. नेमक्या काय त्यांच्या समस्या आहेत सध्याच्या घडीला? काय नेमक्या काय प्रश्न आहेत जे आपण शासनाला सांगू? ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांचे सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो अनुशेषचा आहे. ओबीसीच्या अनेक जागा वेगवेगळ्या विभागामध्ये रिक्त आहेत.
त्या भरल्या गेल्या पाहिजे हा आमचा आग्रह आहे. दुसरा, पदोन्नतीमध्ये ओबीसीचं आरक्षण हा एक मोठा प्रश्न आहे. कर्मचाऱ्यांच्या पाल्याच्या संदर्भात नॉन क्रिमिलेअर हा एक मोठा मुद्दा जो असतो की त्या कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्यांना 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवण्यामध्ये अडचणी येतात. तर त्या संबंधी शासनाचे जे विविध GR आहे, शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयाचा आधार घेऊन क्लास 3 आणि क्लास 4 कर्मचारी जर असतील तर त्यांच्या पाल्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, जेणेकरून त्यांना ओबीसी रिझर्वेशन किंवा आरक्षणाचा लाभ मिळेल या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न करत असतो. सर, एक प्रश्न असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील देशभरात असेल तर या तुमच्या संघटनेचे जे ध्येय धोरण आहे ते ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत तुम्ही कसे पोहोचवाल, काय? खरं म्हटलं तर या सगळ्या प्रश्नांकडे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आमचं असं लक्षात येतं की ओबीसी साक्षरता हा एक कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे की ओबीसी साक्षरता म्हणजे काय की ओबीसी समाजाला त्यांच्या ध्येय, त्यांच्या कर्तव्य, त्यांच्या हक्क, त्यांचे अधिकार यांच्याबद्दल जागृत करणे. त्यासाठी आम्ही त्रिसूत्रीचा या ठिकाणी वापर करतो. पहिला भाग आहे त्याच्यामध्ये प्रशिक्षण, दुसरा प्रबोधन आणि तिसरा आहे संघटन. यासाठी प्रशिक्षण यासाठी की कार्यकर्ते तयार झाले पाहिजे, त्यासाठी आम्ही एक अभ्यासक्रम ओबीसीचा तयार करतो आहोत, जेणेकरून कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण होईल. हे कार्यकर्ते समाजात जाऊन हक्कांबद्दल, अधिकारांबद्दल, कर्तव्यांबद्दल प्रबोधन करतील आणि याच्यातून ओबीसीचं मोठं संघटन उभं राहील अशी आमची दिशा. तर हे होते शिवशंकर गोरे सर, जे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्य सल्लागार आहेत आणि त्यांचं हे जे काम आहे ते सर्वसामान्य अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत व त्यांच्या मार्फत सर्वसामान्यांपर्यंत ओबीसीची जनजागृती करण्यासंदर्भात हे पुढील भविष्यात कार्यरत असणारच आहेत. तोपर्यंत पुढच्या भागात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र, दीपक मोरे, बुलढाणा.